नमस्कार मित्रांनो. पॅन कार्डमधील डेट ऑफ बर्थ आणि नाव, फोटो, सिग्नेचर हे कसं बदलायचं, हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. कारण बरेच जणांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे सेम नसतात, वेगवेगळे असतात आणि ते आता त्यांना करेक्शन करायचं असतं, बदलायचं असतं. तर ते मोबाईलमधून कसं बदलायचं घरबसल्या, मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तुमचं सुद्धा तुम्ही पॅन कार्ड हे घरबसल्या अपडेट करू शकता. काही चुकलं असेल तर मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी राजू बेंद्रे, तुम्ही पाहतात आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनल. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर मी व्हिडिओला सुरुवात करतो. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा ब्राउझरमध्ये यायचं आहे. आल्यानंतर हे ब्राउझर ओपन करून तुम्हाला इथं सर्चमध्ये NSDL आणि पॅन कार्ड असं सर्च करायचं आहे. वरती सर्च केल्यानंतर प्रोटेन ऑनलाईन सर्व्हिस .protein.in हे ऑनलाईन पॅन ॲप्लिकेशनचं वेबसाईट आहे. हे ऑफिशियल आहे. ह्या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला सिलेक्ट पॅन ॲप्लिकेशन टाईपमध्ये यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला प्लीज सिलेक्ट टाईपमध्ये चेंज ऑफ करेक्शन हे शेवटचं ऑप्शन निवडायचं आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट ॲप्लिकेशन कॅटेगरीमध्ये इंडिव्हिज्युअली सिलेक्ट करायचं आहे. इंडिव्हिज्युअली तुम्ही सर्वांसाठीच करू शकता. तुमचं किंवा इतरांचे तुम्ही जर करेक्शन करत असाल तर इंडिव्हिज्युअली सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशनमध्ये जे टायटल आहे ते टायटल तर स्त्री असेल तर पुरुषांसाठी येत आहे. SMT म्हणजे स्त्रियांसाठी येत आहे. कुमारी म्हणजे लग्न झाले नसलेल्यांचे येत आहे. आता मी स्त्रीचं करत आहे, तर SMT सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर ते स्त्रीचं लास्ट नेम इथं तुम्हाला इथे ह्या ठिकाणी टाकायचं आहे. ह्या ठिकाणी आडनाव, लास्ट नेम म्हणजे आडनाव, सरनेम. फर्स्ट नेम म्हणजे स्त्रीचं किंवा पुरुषाचं फर्स्ट नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर मिडल नेम म्हणजे ज्या स्त्रीच्या मधील नाव तिच्या पतीच किंवा ते वडिलात असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मिडल नेम टाकल्यानंतर डेट ऑफ बर्थ आहे, तो आता डेट ऑफ बर्थ काय आहे ते बदल करायचा, तो डेट ऑफ बर्थ टाकायचा आहे. ईमेल ID असेल तर ईमेल ID टाकायचा आहे, नसेल तर सोडून द्या. मोबाईल नंबर हे कंपल्सरी टाका, मोबाईल नंबर असेल तर. त्याच्यानंतर वेदर सिटीजन ऑफ इंडिया इथं यस सिलेक्ट करायचं आहे. इथं यस सिलेक्ट करून पॅन नंबर, जो आत्ताचा पॅन नंबर आहे तो तुम्हाला इथं पॅन नंबर टाकून घ्यायचा आहे. पॅन नंबर टाकून घेतल्यानंतर सबमिट इथं हे एक बॉक्स आहे, ह्या सबमिट याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि आय एम नॉट रोबोट ह्या ऑप्शनवरती तुम्हाला सुद्धा क्लिक करायचं आहे. मित्रांनो, सबमिट केल्यानंतर तुम्हाला पुढं एक टोकन ID नंबर भेटेल. याचं तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. इथं स्क्रीनशॉट काढून घेतल्यानंतर कंटिन्यू ॲक्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. आता मी ह्या टोकन नंबरचं तुम्हाला, कारण 30 दिवसामध्ये परत जर सर्व्हरमुळे काही अडचण आली तर बॅक गेलं तर सुद्धा ह्या टोकन नंबर वरून तुम्हाला काढता येणार आहे. त्यामुळं तुम्हाला ह्या टोकन नंबरवरून काढता येणार आहे. त्यामुळं कंटिन्यू ॲक्शनवरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू ॲक्शनवरती क्लिक केला एक पुढं पेज ओपन होईल. मित्रांनो, पहा इथं ऑनलाईन ॲप्लिकेशन, फॉर्म नंबर, CR, इथं पॅन डाटा, इंडिव्हिज्युअल कॅटेगरी सर्व आलेलं आहे. तुम्हाला इथं गाईडलाईन्समध्ये एक विचारेल, सबमिट डिजिटल ट्राउट KYC साइन पेपरलेस, म्हणजे ह्याच्यावर नाही तुम्हाला दुसरा ऑप्शन सबमिट करायचा आहे. सबमिट स्कॅनड इमेज थ्राउट साइन, म्हणजे ह्याच्यानं जर तुम्ही सही केलं तर तुम्हाला मनपसंती फोटो सही लावता येईल. जे बदल करायचा आहे फोटो किंवा सही ते सुद्धा करता येईल आणि तुम्हाला पॅन कार्ड सुद्धा हे कार्ड सहित मिळणार आहे. इथं वेदर स्पेशली पॅन कार्ड हे तुम्हाला फीज सहित दिसणार आहे. तिथं येस सिलेक्ट करायचं आहे. फीज ॲप्लिकेबल सिलेक्ट करून इन्फॉर्मेशन नोट ही वाचून घ्यायची. त्याच्यानंतर परमनंट अकाउंट नंबर आहे. तिथं आधार नंबर ओनली फॉर इंडिव्हिज्युअल, इथं तुम्हाला आधारचे लास्ट 4 अंक इथं टाकायचे आहे. तुम्हाला ह्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं नेम जे ह्याच्या बॉक्सवर तिथे जिथं बॉक्स देत आहे त्या बॉक्सवरती तुम्ही जर क्लिक केला तर तुम्हाला जे अपडेट करायचं आहे ते अपडेट करता येणार आहे. जर तुम्ही ह्या बॉक्सवरती क्लिक केलं नसेल तर तुमचे अपडेट क्लिक करीन तर माहिती भरला तर तो अपडेट होणार नाही. आता तुम्हाला आधारवरती जसं नाव आहे तसंच तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर गुड सर्व्हिस टॅक्स नंबर हे तुमच्याकडे नसते, टाकायचं नाही. आणि फुल नेम द ॲप्लिकेबल, इथं तुम्हाला सर्व माहिती ऑटोमॅटिक येईल. याच्यावरती सुद्धा क्लिक करायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला इथं हे सर्व वरती माहिती जी आहे ती माहिती भरून घेतल्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला इथं फुल नेम याच्यावरती क्लिक केल्यानंतर राईट बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर डेट ऑफ बर्थ आहे ना, ह्या डेट ऑफ बर्थवरती तुम्हाला इथं मेन डेट ऑफ बर्थ बदलायचं आहे आपल्याला. ह्याच्यासाठी डेट ऑफ बर्थ ह्याच्यावरती करेक्शन ह्याच्यावरती क्लिक करा आणि जेंडर ओनली फॉर इंडिव्हिज्युअल ह्याच्यावरती क्लिक करा आणि प्लीज सिलेक्ट इथं करून फिमेल आहे का मेल आहे कोणतं येतं ते जेंडर त्यांचं सिलेक्ट करा. पुरुष असेल तर मेल, स्त्री असेल तर फिमेल हे सिलेक्ट करा. केल्यानंतर फोटो मिसमॅच आणि सिग्नेचर मिसमॅच, म्हणजे तुम्हाला जर फोटो सिग्नेचर बदलायचं असेल तर त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर आता फादरचं नेम द्यायचं आहे का तर इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता इथं मी फादरचं नाव टाकत आहे. फादरचं लास्ट नेम
म्हणजे शेवटचं नाव आणि फादरचं फर्स्ट नेम इथं टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर फादरचं मिडल नेम इथं टाकायचं आहे बॉक्समध्ये. इथं सर्व टाकून घ्या तुम्हाला इथं आणि त्याच्यानंतर जे परमनंट नेम टू बी प्रिंटेड ऑन द पॅन कार्ड म्हणजे पॅन कार्ड वरती तुम्हाला कुणाचं नाव हवं आहे, फादरचं का मदरचं, तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. आता मी फादर करणार आहे, फादरचं इथं ठेवणार आहे. तुम्हाला इथं नेक्स्ट ह्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. सर्व माहिती टाकून घेतल्यानंतर नेक्स्ट ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथं ॲड्रेस फॉर कम्युनिकेशन मध्ये तुमचा ॲड्रेस इथं रिसेंडेड म्हणजे ऑफिस. आता तुम्ही ऑफिस मध्ये राहत असाल तर ऑफिसचा ॲड्रेस देऊ शकता. जर रिसेंडेड म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहताय तिथला ॲड्रेस देण्यासाठी तुम्हाला रिसेंडेड ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ॲड्रेस फॉर फ्लॅट नंबर टाकायचा आहे, फ्लॅट नंबर टाकायचा आहे. आता जे आहे ते तुम्हाला फ्लॅट नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर नेम ऑफ बिल्डिंग म्हणजे विलेज सिटी टाकायचं आहे. रोड, ट्री, लँड पोस्ट ऑफिसचं नाव टाकायचं आहे इथं. त्याच्यानंतर तुम्हाला तालुक, एरिया, लोकेशन म्हणजे तालुक, सब डिस्ट्रिक्ट, डिव्हिजन हे टाकायचं आहे इथं. टोन सिटी डिस्ट्रिक्ट इथं टाकायचं आहे. कंट्री नेम इथं आपलं कंट्री येत आहे इंडिया, इथं तुम्हाला INDIA इथं टाकायचं आहे. इंडिया सिलेक्ट करायचं आहे आणि स्टेट ऑन कॅटेगरीमध्ये आपलं महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. पिनकोड आपलं जे पिनकोड आहे आपल्या गावाचं ते पिनकोड टाकायचं आहे. ते टाकून घेतल्यानंतर तुम्हाला इथं टेलिफोन नंबर, ईमेल ID डिटेल्स म्हणजे इथं टेलिफोन आपलं ईमेल ID किंवा मोबाईल नंबर बदलायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही इथं बदलू शकता. इथं आपला आता नंबर आपलं 91 आहे इंडियाचं कोड मोबाईलचं, ते तुम्हाला इथं इंडिया सर्च करून IND इथं सर्च करून 91 आहे तर हाही सिलेक्ट करून STD कोड आपला मोबाईल नंबर ऑटोमॅटिक आलेला असेल, ईमेल ID आलेली असेल. ते आल्यानंतर आपलं खाली ऑप्शन आहे मेन्शन अदर परमनंट अकाउंट नंबर पॅन आयप एनी इंडिव्हिज्युअली अटॅच टू यू म्हणजे इथे जर ह्या मेन्शन अदर पेमेंट ह्याच्यावरती जर टिक केला तर तुमच्याकडे एकापेक्षा अधिक पॅन कार्ड जर असतील त्याचे जे वरती नंबर असतात ते तुम्हाला किती आहे ते इथं टाकायचं आहे. जर तुमच्याकडे एकच पॅन कार्ड असेल तर तुम्हाला ह्याच्यावरती अनटिक करायचं आहे. टिक करायची गरज नाही, डायरेक्ट नेक्स्ट करू शकता मित्रांनो. आता तुम्हाला सर्व माहिती इथं भरून घ्यायचं आहे पूर्ण. तुम्हाला इथं आल्यानंतर सर्व माहिती टाकून घेतल्यानंतर नेक्स्ट ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जर तुमचं पॅन कार्ड फॉर्म भरता वेळी जर लेट झाला असेल तर शो ड्रॉप ह्याच्यावरती एकदा क्लिक करायचं आहे. थोडंसं लोड घेईल. घेतल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. परत इथं तुम्हाला प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणजे इथं सिलेक्ट करायचे प्रूफ ऑफ आयडेंटिटी. तुम्हाला काय प्रूफ द्यायचं आहे, तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल तर तुम्ही आधार कार्ड देऊ शकता. इथं वरती आधार असं सिलेक्ट करा, सर्च करा आधार येईल. प्रूफ ऑफ ॲड्रेससाठी काय देणार आहे तर ॲड्रेससाठी सुद्धा तुम्हाला आधार द्यायचा आहे. आता मी इथं ॲड्रेस देणार आहे आणि डेट ऑफ बर्थ चेंज करण्यासाठी काय ॲड्रेस देणार आहे म्हणजे प्रूफ देणार आहे. ड्रायव्हिंग लायसन आहे, मेट्रिक पासपोर्ट आहे, बर्थ सर्टिफिकेट आहे, बरेच ऑप्शन आहेत. पेन्शन पेमेंट ऑर्डर, मॅरेज सर्टिफिकेट, डोमासाईल सर्टिफिकेट. हे मला काय करायचं आहे आता इथं प्रूफ ऑफ आयडेंटिटी मध्ये सुद्धा आधारच आम्ही सिलेक्ट केला आहे. प्रूफ ऑफ ॲड्रेस साठी सुद्धा आधारच सिलेक्ट केला आहे आणि त्याच्यानंतर प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ. आता आम्ही डेट ऑफ बर्थ चेंज करण्यासाठी तिथं सुद्धा आधारच सिलेक्ट केलेला आहे, आधार कार्डच अपलोड करणार आहे. आणि प्रूफ ऑफ पॅन हे जो ऑप्शन आहे ते तुम्हाला सिलेक्ट कॉपी फॉर पॅन कार्ड, कॉपी फॉर पॅन अटोनमेंट लेटर, नो डॉक्युमेंट. जर तुमच्याकडे जुनं पॅन कार्ड असेल तर तुम्हाला पॅन कार्ड पुढचं फोटो इथं कॉपी अपलोड करायचे आहेत PDF स्वरूपामध्ये 300 KB च्या आत. जर तुमच्याकडे कॉपी पॅन कार्ड काढतानाचं जे लेटर असतं प्रिंट निघलेलं असतं ते सुद्धा तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. जर हे दोन्ही ऑप्शन नसतील तर तुम्हाला नो डॉक्युमेंट्स ह्याच्यावरती सिलेक्ट करायचं आहे. आता माझ्याकडे पॅन कार्ड आहे, मी इथं कॉपी फॉर पॅन कार्ड ह्याच्यावरती क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर इथं डिस्क्लेमर द ॲप्लिकेबल इन द कॅपिटल इथं तुम्हाला आय एम सिलेक्ट इथं त्याच्या खाल्यानंतर आय एम सेल्फ इथं सिलेक्ट करायचं आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर ऑटोमॅटिकली नाव येत आहे, जे म्हणजे पॅन कार्डवरती जे नाव टाकायचं आहे ते ऑटोमॅटिकली येत आहे. आता तुम्हाला इथं आल्यानंतर हे ऑप्शन आहे ना इथं आय व्ही हॅव इन्क्लूड इथं म्हणजे तुम्ही आता डॉक्युमेंट्ससाठी किती डॉक्युमेंट्स देणार आहे. मी आता आधार कार्ड, एक डेट ऑफ बर्थ, ॲड्रेस प्रूफ हे सगळ्यासाठी आधार कार्ड दिलं आहे आणि एक पॅन कार्डचं कॉपी दिलेलं आहे. त्यासाठी मी इथं 2 सिलेक्ट करतो. जर तुम्ही पॅन कार्ड कॉपी जर दिलं नसेल, नो डॉक्युमेंट सिलेक्ट केला असेल तर फक्त आधार दिला असेल तर 1 सिलेक्ट करा. आता मी 2 दिल्यानंतर 2 सिलेक्ट करतो. आता तुम्ही प्लस इथं जे तुम्ही आता कुठून हे भरणार आहे म्हणजे पॅन कार्ड कुठून तुम्ही अपडेट करण्यासाठी दिला आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. डेट ऑटोमॅटिकला आलेलं असतं. आता तुम्हाला काय करायचं आहे, परत खाली यायचं आहे. आता इथं अपलोड फोटो सिग्नेचर. आता तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे JPG 50 KB च्या फॉर्मॅटमध्ये. आता तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. इथं काय करायचं आहे, तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि फाईल ओपन झालेलं येईल. तुम्हाला याच्यावरती क्लिक करून तुमचं आता जे फोटो आहे फोटो इथं अपलोड करून घ्यायचा आहे. मी फोटो अपलोड करून घेत आहे. फोटो अपलोड केल्यानंतर इथं अपलोड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. खाली अपलोड केल्यानंतर पेज रिडायरेक्ट होईल. खाली स्क्रोल करा. स्क्रोल केल्यानंतर हा फोटो इथं पहा इथं अपलोड झालेला आहे. हा फोटो अपलोड झालेला आहे. आता तुम्हाला सिग्नेचर म्हणजे सही अपलोड करायची आहे. आता मी इथं सही अपलोड करतोय. सही ओपन करून इथं अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करतोय.
हे सुद्धा पेज रिडायरेक्ट होत आहे. तुम्हाला इथं आल्यानंतर इथं माझी सही सुद्धा अपलोड झालेली आहे मित्रांनो. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे अपलोड करून घेऊ शकता. त्याच्यानंतर खाली यायचं आहे. आता इथं डॉक्युमेंट्स सिलेक्ट करायचे आहे 300 KB फाईलमध्ये. आता तुम्हाला पहिलं काय दिलं आहे, तुम्ही आधार कार्ड जोडलेला आहे, तो आधार कार्ड तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे. ह्याच्यावरती क्लिक करतो आणि इथं मी जे आधार कार्ड जोडलेलं आहे तिथं आधार कार्ड आता अपलोड करून घेतो. आधार कार्ड अपलोड इथं वरती इथं अपलोड आहे ना, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पहा इथं खाली स्क्रोल करा, पेज रिडायरेक्ट होईल. नाही इथं पाहतं एक डॉक्युमेंट्स अपलोड झालेलं आहे. आता दुसरं अपलोड, आता पॅन कार्डचं कॉपी अपलोड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर या डॉक्युमेंट ह्याच्यावरती क्लिक करून खाली स्क्रोल करा. परत ह्याच्यावरती क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर जे पॅन कार्डचं कॉपी आहे ते तुम्हाला इथं पॅन कार्डचं कॉपी अपलोड करून घ्यायचं आहे मित्रांनो. परत एक पेज रिडायरेक्ट होईल. पाहिजे आता मी दोन्ही अपलोड करून घेतलेलं आहे. अपलोड करून घेतल्यानंतर तुम्हाला सबमिट ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पेज विथ ॲप्लिकेशन फॉर कॉन्फर्मेशन, म्हणजे युअर ॲप्लिकेशन इज सबमिटेड, प्लीज कॉन्फर्मेशन डिटेल्स, म्हणजे ते एक वेळेस चेक करून घ्या असं त्यांनी सांगितलेलं आहे. इथं पहा तुमचा अकाउंट नंबर हे बरोबर आहे का, हे तुम्हाला सर्व माहिती इथं चेक करायचं आहे. ते चेक करून घेतल्यानंतर इथं आधार नंबर यांची फर्स्ट डिजिट नंबर, जे मगाशी आपण 4 नंबर टाकलं होतं, आता परत जे राहिलेले नंबर आहेत आधारचे ते टाकून घ्यायचं आहे. 8 राहिलेले ते इथं टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला इथे सर्व बरोबर आहे काही चेक करा. जर बरोबर नसेल तर काही चुकलं असेल तर तुम्हाला इथे खाली एडिट ऑप्शन आहे. त्या एडिटमध्ये तुम्ही इथे एडिटवरती क्लिक करून एडिट करू शकता. जर आता आपलं बरोबर असेल तर इथं प्रोसीड याच्यावरती क्लिक करायचं आहे. आपलं आता बरोबर आहे तर प्रोसीड याच्यावरती क्लिक करतो. थोडंसं पेज इथं रिडायरेक्ट होईल. त्याल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे खाली. तसंच चला इथं आय ॲग्री द टर्म्स ऑफ सर्व्हिस ह्याच्यावरती क्लिक करून प्रोसीड टू पेमेंट ह्याच्यावरती क्लिक करा. ह्याच्यावरती केल्यानंतर पेज जे परत रिडायरेक्ट होईल. इथं आल्यानंतर 106 रुपये 90 पैसे तुम्हाला पॅन कार्डसाठी पे कन्फर्मेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर पेमेंटचं HDFC बँक स्मार्ट गेटवेचं एक पेज ओपन होईल. तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड करून सुद्धा करू शकता. कार्ड नंबर, एक्सपायरी डेट, CVV, एंटर कार्ड नेम हे सगळं टाकून करू शकता. आता जर तुमच्याकडे QR कोड म्हणजे फोनपे किंवा 75 सहाय्याने तुम्ही करत असाल तर आता मी तर QR कोडने करणार. जनरेट QR कोड ह्याच्यावरती क्लिक करतो. ह्याच्यावरती क्लिक करून मी आता QR कोड स्कॅन करून 106 रुपये भरणार आहे. QR कोड स्कॅन केल्यानंतर सक्सेस असं येईल. ट्रान्झॅक्शन स्टेटसवरती तुम्ही इथं चेक करू शकता. सक्सेस आल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथं कंटिन्यू ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू केला तर परत खाली स्क्रोल करायचं आहे. तुम्हाला इथं यूज माय आधार डिटेल्स ई साईनसाठी तुम्हाला इथं काय करायचं आहे, ऑथेंटिकेशन म्हणजे ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यूवरती क्लिक करायचं नाही. ऑथेंटिकेशन ह्याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर परत इथं जनरेट OTP एक ऑप्शन आलेला असेल. त्या जनरेट OTPवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं पहा जनरेट OTP आलेला आहे. आता मी एक आपल्या आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल. तो OTP इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून घेतल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता मी OTP टाकून घेतो. OTP टाकून घेतल्यानंतर सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला पुढे कंटिन्यू विथ ई साईन हे ऑप्शन येईल. ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर ही प्रोटीनची वेबसाईट ओपन होईल आणि तुम्हाला प्लीज क्लिक ऑन द चेकबॉक्स अँड एंटर आधार नंबर हे चेकबॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि आधार नंबर टाकून सेंड OTP वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. कारण ई साईनसाठी सुद्धा एकदा तुम्हाला OTP घ्यायचा आहे. आता मी आपल्या रजिस्टर आधार नंबरवरती आणि ईमेलवरती एक OTP जाईल. तो OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून घेतल्यानंतर व्हेरीफाय OTP ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आधारवरील 2 वेळा जे OTP व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला असं एक पोच ओपन होईल. तो पोचमध्ये तुम्हाला इथे एंटर पासवर्ड PDFचं पासवर्ड मागितलं असेल तर तुमचा डेट ऑफ बर्थ इथे तुम्हाला टाकायचा आहे. डेट ऑफ बर्थ टाकून घेतल्यानंतर ओके ह्या ऑप्शनवरती तुम्ही जर क्लिक केला तर तुमचं इथं संपूर्ण भरलेलं पोच हे ओपन काय माहिती भरलेली आहे हे सर्व इथं दिसेल. हे तुम्हाला प्रिंट काढून ठेवायचं आहे जोपर्यंत तुमचे पॅन कार्ड तुमच्या पत्त्यापर्यंत येईपर्यंत. आता मी आता याला डाउनलोड करतो आहे. इथं पहा इथं एक डाउनलोड ऑप्शन आहे. डाउनलोड झालेला आहे. आता तुम्हाला हे काढून ठेवायचं आहे. प्रिंट काढून द्यायचं आहे. कस्टमर असेल तर तुमचं असेल तर तुम्ही चेक करून ठेवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला पॅन कार्डचं काय ऑप्शन आहे जर स्टेटस चेक करायचं असेल तर अक्नॉलेजमेंट जे नंबर आहे इथं वरती ह्या PDF वरती असतं हे आणि तुमच्या ईमेलवरती सुद्धा आलेला असतं. तुम्हाला हे जो अक्नॉलेजमेंट नंबर आहे हा नंबर तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे आणि नंतर इथं होमवरती यायचं आहे. होमवरती आल्यानंतर तुम्हाला नो युअर स्टेटस ऑफ ॲप्लिकेशन
पॅन इथं ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यावरती क्लिक केला थोडंसं पाहिजे इथं सिलेक्ट करायचं आहे. काय येतं चेंज ऑफ रिक्वेस्ट पॅन न्यू चेंज रिक्वेस्ट इथे सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर जे आत्ताचं नंबर आहे अक्नॉलेजमेंट इथं पेस्ट करायचं आहे. आय एम नॉट रोबोट ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ह्याच्यावरती जर क्लिक केला तर तुमचं डेटस इथं दिसेल जावलं जाईल. म्हणजे डेटस तुमचं इथं जावलं जाईल. काय आहे हे ऑप्शन हे तुम्हाला इथं दिसेल.